नमस्कार मित्रांनो. मड मार्केट बस स्टॉप ट्रॅफिक समस्या. मी आज पत्र लिहितोय की आपले मड रिक्षा चालक संघटना यांना विषय मडगाव विभाग मड मार्केट जवळ मुख्य रस्त्यावर नेहमी होणारी ट्रॅफिक समस्या सोडविण्याकरिता सहकार्य मिळणे संबंधी. माननीय महोदय, उपरोक्त विषयान्वये आपणास विनंतीपूर्वक निवेदन देत आहे की मडगाव विभाग मड मार्केट बस स्टॉप जवळ मुख्य रस्त्यावर नेहमी ट्रॅफिकची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे आपल्या मडगावातील विभागातील सर्व नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. शाळकरी मुलांना शाळेत जाण्यासाठी उशीर होतो, बेस्टच्या बसेस अडकून पडतात, वाहतूक कोंडी होते, इमर्जन्सी वेळेस फायर ब्रिगेड व ॲम्ब्युलन्स वेळेवर पोहोचत नाही, अपघात होत असतात, ट्रॅफिकमुळे भांडणं होत असतात. एकंदरीत नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असतो. नागरिक सदर समस्यांपासून बऱ्याच वर्षांपासून त्रस्त आहेत. आपल्या रिक्षा चालकांनाही त्याचा त्रास होतो. महोदय, आपल्या रिक्षाचालक संघटनांमध्ये जे रिक्षाचालक बांधव आहेत ते सर्व आपल्या विभागातील तरुण आहेत. त्यांचा रिक्षा चालविणे हा रोजगार आहे. आपण अल्प दरात शेअरिंगवर रिक्षा भाडे आकारून नागरिकांना उत्तम सोय देत असतात. तसेच आपल्या संघटनेतील बरेच सदस्य रिक्षाचालक रुग्णांना हॉस्पिटलमध्ये रात्री अपरात्री ॲम्ब्युलन्सप्रमाणे वेळेवर पोहोचवण्याचे काम करीत असतात. त्याबद्दल मी आपल्या सर्व रिक्षाचालकांचे धन्यवाद करीत आहे. आपणास अवगत असेलच की मड मार्केट बस स्टॉपजवळ ट्रॅफिक होण्याची अनेक कारणं आहेत. परंतु एक मुख्य कारण जे आहे ते आपल्या रिक्षा चालकांशी संबंधित आहे. ते म्हणजे तिथे एकाच ठिकाणी जेट्टी बाजूला जाण्यासाठी, भाटी गावात जाण्यासाठी आपल्या रिक्षाच्या रांगा लागलेल्या असतात. तिथे आधीच रस्ता अरुंद आहे व दोन्ही बाजूने रिक्षा लागत असल्याने अजून रस्त्याची जागा अरुंद होते. तिथे बस असल्यास मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होत असते. त्यामुळे नागरिकांना तसेच आपल्या रिक्षा चालकांना सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. त्याकरिता मड जेट्टीला जाणारी रिक्षा आपला दवाखाना समोर असलेल्या अधिक रुंद असलेल्या बसस्टॉप जवळील रस्त्यावर रांगेत उभ्या केल्यास सदर प्रश्न सुटणार हे नक्की. तसेच आणखीन तुमच्याकडे काही उपाययोजना असल्यास तशी अंमलात आणून आपण सदर मड मार्केट बसस्टॉप जवळील ट्रॅफिकची समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करणार अशी आपणा सर्वांकडून अपेक्षा तथा नम्र विनंती करीत आहे. धन्यवाद. आपला प्रिय समाजसेवक संतोष कोली.